टिळक म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर एकच गोष्ट येते, ती म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. स्वराज्य पोलीस अकॅडमीकडून त्यांना आजचं विनम्र अभिवादन. प्रत्येकाने स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्याचं ध्येय बाळगलं पाहिजे. छोटं का असेना, मोठं का असेना, तर ते स्वराज्य तुम्ही नक्कीच उराशी बाळगा. ते वर्दीचं असेल, अधीन कुठल्या अधिकाराचं असेल, अधिकार किंवा अधिकारी बनण्याचं असेल, कोणतंही स्वप्न असेल ते तुम्ही नक्की उराशी बाळगा. आणि तो प्रत्येकाचा अधिकार आहे. हे ज्या ज्या वेळेला तुमच्या समोर संकट येतात, त्या त्या वेळेला ती प्रेरणा म्हणजे ब्रिटिश सरकारसमोर जेव्हा आव्हान म्हणून उभं राहतात कोण, लोकमान्य टिळक, आणि ठणकावून सांगतात सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मिळवणार, ती धमक आपल्याला लोकमान्य टिळकांकडून मिळत असते. तर त्या संदर्भात आज टिळकांबद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यांची सगळ्यात ओळख म्हणजे जहाल नेते, काँग्रेसचे जहाल नेते म्हणून अशी ओळख आहे. तर टिळकांबद्दल आपण सुरुवात करूया. पहिली माहितीबद्दल, टिळकांचं पूर्ण नाव तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, बाळ गंगाधर टिळक असं